आणि ती पॉझिटिव्ह आली. आम्ही हसबंड वाईफ वरून मॉम डॅड होणार होतो. नॉर्मलची ब्लिडिंग चालू झाली. त्यांनी सांगितलं की मिसकॅरेज झालंय. ओटी मध्ये घेऊन गेल्यानंतर मग मला अॅनेस्थेशिया दिला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल रेटिंग जिथे मदरहूड आहे रिअल, सिंपल आणि फुल ऑफ लव्ह. थंबनेल बघून तुम्हाला कळत असेल की मी आज कोणत्या विषयावर बोलणार आहे. लग्नाला जवळपास 4 महिने झाले होते आणि न्यूली मॅरिड कपल्सची लाईफ जशी खूप छान हॅपी असते तशीच आमची होती. आम्ही दोघे छान एकमेकांसोबत टाइम स्पेंड करायचो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचो. असंच एक दिवस आला आणि मला रिअलाईज झालं की माझी पिरियडची डेट मिस झाली आहे. सुरुवातीला मी ही गोष्ट इग्नोर केली कारण 4-5 दिवस उशीर होणं माझ्यासाठी नॉर्मल होतं. पण हळू-हळू बॉडीमध्ये होणारे चेंजेस मला जाणवत होते. असेच 8-9 दिवस झाले आणि मग मी डिसाईड केलं की नाही, आता प्रेग्नन्सी टेस्ट करणं इम्पॉर्टंट आहे कारण मला ते जाणवत होतं. आणि डेट मिस होऊन सुद्धा भरपूर टाईम झाला होता. 8-9 दिवस म्हणजे भरपूर झाला. मग मी ठरवलं की प्रेग्नन्सी टेस्ट करायची. सो नेक्स्ट डे मॉर्निंगला मी प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. मी शॉक होते, थोडीशी हॅपी खूप जास्त होते आणि नर्वसनेस होती. अशा मिक्स फीलिंग्स होत्या आणि सकाळचा टाईम होता. मिस्टर झोपलेलेच होते अजूनपर्यंत. म्हणून मला असं झालं होतं की कधी जाऊन मी त्यांना सांगते. मग मला काही राग आहे ना, मी उठवलं त्यांना आणि सांगितलं. ते पण सुरुवातीला थोडे शॉक होते आणि खूप हॅपी पण होते. ही प्रेग्नन्सी जरी प्लॅन केलेली नसली, तरी आम्ही खूप जास्त खुश होतो कारण आता आम्ही हसबंड वाईफ वरून मॉम डॅड होणार होतो. आता आमची एक छोटीशी फॅमिली होणार होती. आमचा जो आनंद होता तो शब्दात सांगण्याच्या पलीकडचा होता. मग आम्ही डिसाईड केलं की आता चांगला डॉक्टर बघून प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायची कारण फर्स्ट प्रेग्नन्सी आहे त्यामुळे आम्हाला पण एवढं काही माहित नाहीये. मग असं डिसाईड झालं की आपण डॉक्टरकडे 12 मार्च 2023 ला जाऊया कारण की संडे होता तेव्हा आणि मिस्टरांचं ऑफिस असतं, माझंही ऑफिस असतं. ऑफिसचं काम मी तर घरूनच काम करत होते. सो संडेला मग वेळ पण मिळेल म्हणून मग म्हटलं की संडेला जाऊया आणि आजचा जो चालू जो दिवस होता तो होता काहीतरी 8 मार्च समथिंग होता. 4 दिवस होते अजून डॉक्टरकडे जाण्यासाठी. सुरुवातीला ही गोष्ट आम्ही कोणाला जास्त सांगितली नाही. फक्त घरातलीच काही मोजकी माणसं होती. तेवढ्यांनाच सांगितलं होतं. सगळे खूप जास्त खुश होते. नेक्स्ट डेला मिस्टर ऑफिसला गेले आणि माझं जे रुटीन असायचं जसं की सकाळी मिस्टरांना टिफिन द्यायचा, घरातली काही बाकीची थोडीफार कामं असतात ती करायची आणि मग माझं ऑफिसचं काम करायला बसायचं आणि ह्या सगळ्यामध्ये मला कपडे धुवायला वगैरे जास्त वेळ मिळायचा नाही. मग मी काय करायचे, संध्याकाळी ऑफिसचं काम झालं ना की मग कपडे धुवायचे आणि मग रात्रीचं जे आपलं डिनर वगैरे करायचं ते काम करायचं. तसंच त्या दिवशी पण करत होते. कपडे धुवायला बसले आणि मला ना पोटामध्ये हलकेसे पिरियड्समध्ये जसे क्रॅम्प्स येतात ना, तसे क्रॅम्प्स यायला लागले. सो मी सुरुवातीला ती गोष्ट इग्नोर केली कारण मला ह्याबद्दल काही जास्त आयडिया नव्हती फर्स्ट प्रेग्नन्सी असल्यामुळे. सो मी म्हटलं की बघूयात थोडा वेळ वाट बघूयात आणि तसंही 2-3 दिवसानंतर डॉक्टरकडे जाणारच आहोत, असं माझ्या मनामध्ये होतं. आणि थोड्या वेळाने ते क्रॅम्प्स येणं पण बंद झालं होतं. मग नेक्स्ट डे मॉर्निंगला मिस्टर ऑफिस गेले. मी माझं काम करून माझं ऑफिसचं काम करायला बसले आणि थोड्या वेळाने ना मला असं पोटामध्ये पुन्हा काल जसे क्रॅम्प्स येत होते, तसे पुन्हा यायला लागले. सुरुवातीला हलकेसे होते म्हणून मी इग्नोर केलं. थोड्या वेळाने ते क्रॅम्प्स वाढायला लागले आणि जास्त त्रास व्हायला लागला आणि थोड्या वेळाने मग नॉर्मलची ब्लिडिंग चालू झाली. आता मी खूप जास्त म्हणजे भीती वाटली मला. काय झालं, काय होतंय काही कळतच नव्हतं. मी लगेच मिस्टरांना कॉल केला. त्यांना सांगितलं. ते सुद्धा खूप जास्त घाबरले होते, की त्यांना पण कळत नव्हतं नक्की काय होतंय. मग ते लगेच घरी आले. संध्याकाळचे समथिंग 5-6 वाजले असतील. मग आम्ही लगेच डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी नॉर्मल चेकअप वगैरे केलं आणि त्यांनी सांगितलं, की मिसकॅरेज झालंय. मला काहीच कळत नव्हतं म्हणजे हे कसं काय झालं? कारण फर्स्ट प्रेग्नन्सी होती
आणि जेव्हा कळलं ना मला की मी प्रेग्नंट आहे, त्या क्षणापासूनचे मी सगळे तसे स्वप्न बघायला लागले होते. माझ्या बाळासोबतची पूर्ण लाईफ पुढची ना पूर्ण इमॅजिन करून झाली होती माझी. आणि ते सगळं अचानक असं क्षणामध्ये सगळं संपलं असं वाटत होतं. पूर्णपणे ब्लँक झाले होते. प्रेग्नन्सीचाच 8th वीक चालू होता. तो डॉक्टर बोलले की आपल्याला प्रोसिजर करावी लागेल. मग लगेच मला ओटीमध्ये घेऊन गेले. बाहेर मिस्टरांनी पेपरवर्क, फॉर्म वगैरे फिल करायचं ते सगळं केलं. ते सुद्धा खूप जास्त घाबरलेले होते त्यावेळी आणि मला ओटीमध्ये घेऊन गेले. मला हे सगळं मी असं पहिल्यांदाच बघत होते. त्यामुळे मी पण खूप जास्त घाबरलेले होते. त्यानंतर ओटीमध्ये घेऊन गेल्यानंतर मग मला अॅनेस्थेशिया दिला आणि हळू मी अनकॉन्शियस झाले. तेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी हॉस्पिटलच्या नॉर्मल रूममध्ये होते. मिस्टर माझ्या बाजूला बसलेले होते आणि मला खूप जास्त घसा असा कोरडा पडल्यासारखं झालं होतं. मला पाणी प्यायचं होतं पण डॉक्टर बोलले की लगेच पाणी नको पिऊ म्हणून कारण अॅनेस्थेशियाचा इफेक्ट अजून होता. ज्याच्यामुळे मळमळ वगैरे होत होती. सो त्यांनी सांगितलं की पाणी आता लगेच पिऊ नको, थोड्या वेळाने पी म्हणून. आणि माझ्या डोळ्यातून कंटिन्युअसली पाणी येतंय. मला काहीच कळत नाहीये. म्हणजे प्रोसिजर काय झाली, काय नाही त्याबद्दल मला काहीच माहीत नाही कारण मी अनकॉन्शियस होते. काय होतंय, काय नाही काहीच कळत नव्हतं. ही प्रेग्नन्सी जरी अनप्लॅन असली ना, तरी पण मागच्या 2-3 दिवसांमध्ये जसं मला कळलं की मी प्रेग्नंट आहे, तेव्हापासून मी माझ्या बाळासोबतची पूर्ण लाईफ इमॅजिन केली होती आणि ते सगळं एका क्षणामध्ये तुटलं. सगळं काही संपलं अशी फीलिंग येत होती मला. मग डॉक्टरांनी सांगितलं की अजून 2-3 तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतील. अॅनेस्थेशिया पूर्णपणे उतरला की मग डिस्चार्ज देतील म्हणून. डिस्चार्ज दिला, मेडिसिन्स वगैरे दिले आणि मग आम्ही रात्रीचे 11 वगैरे वाजले की मिस्टर आणि मी घरी आलो. ती रात्र माझ्यासाठी खूप भयंकर होती. माझ्यासाठी पण आणि मिस्टरांसाठी पण. कारण ती रात्र आम्ही दोघेही झोपलो नाही. ना एकमेकांसोबत बोलण्यासाठी पण काय सुचत नव्हते शब्द. असं अशी सिच्युएशन झाली होती दोघांची पण. आम्ही फक्त रात्रभर बसलो होतो असेच आणि मनामध्ये सारखे विचार चालू होते. कसं झालं? काय झालं? कशामुळे झालं? कुठे चुकलं? कुठे माझी काही चूक झाली का? वगैरे सगळे प्रचंड विचार मनात येत होते. तिथे काही दिवस असेच गेले. पण हळू मग मी स्वतःला सावरलं. मिस्टरांनी मला या फेजमध्ये खूप जास्त इमोशनली सपोर्ट केला. नेहमी एकच गोष्ट मला समजावण्याचा प्रयत्न करत होते, की नको आता विचार करू. ज्या गोष्टी झाल्यात त्या आपण तर आता काही बदलू नाही शकत. पण स्वतःला त्रास करून घेण्यामध्ये काही अर्थ नाहीये. किती दिवस एकाच गोष्टीमध्ये अडकून राहणार आहेस? किती विचार करत राहणार आहेस त्याच गोष्टींचा? जे झालं ते आता विसरून जा. असं मला समजावण्याचा प्रयत्न करत होते. असेच पुढे 8-9 महिने गेले. आमचं रुटीन थोडंसं नॉर्मल झालं. त्या सगळ्या सिच्युएशनमधून थोडंसं बाहेर पडलो होतो. मग एके दिवशी आम्हाला कळलं की मी पुन्हा प्रेग्नंट आहे. आणि मग आमच्या आयुष्यात आला आद्विक. आणि मग आमचं आयुष्यच बदलून गेलं. आमचं संपूर्ण जग ना फक्त आणि फक्त त्याच्याभोवतीच फिरतं. निस्वार्थ प्रेम काय असतं ना, हे जेव्हा आद्विक आमच्या आयुष्यात आला ना, तेव्हा मला कळलं. तुमच्यापैकी कोणी जर ही सिच्युएशन फेस करत असेल किंवा केली असेल, तर खचून जाऊ नका. लाईफमध्ये ना काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आपण त्या सिच्युएशन मधून कसं बाहेर पडतो, कसं स्वतःला सावरतो, ह्या गोष्टी आपल्या हातात असतात. सो स्टे स्ट्रॉंग अँड बिलीव्ह दॅट ब्युटिफुल डेज आर वेटिंग फॉर अस. मिसकॅरेज नंतर जी प्रोसिजर होते ना, ती मी आता थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. त्या प्रोसिजरला DNC असं म्हणतात, ज्याचा अर्थ आहे डायलेशन अँड क्युरेटेज. सो त्यामध्ये होतं असं की तुम्हाला आधी अॅनेस्थेशिया दिला जातो आणि तुमच्या सर्व्हिक्सला ओपन करून युटेरसमध्ये जे पण प्रेग्नन्सीचे टिश्यूज वगैरे असतात ना, ते संपूर्ण क्लीन करून टाकतात. आणि अॅनेस्थेशिया दिल्यामुळे तुम्हाला ती प्रोसिजर काहीच फील होत नाही किंवा काही त्रास होत नाही. ही प्रोसिजर झाल्यानंतर 1-2 वीकमध्ये तुमची बॉडी पूर्णपणे पुन्हा रिकव्हर होऊन जाते. सुरुवातीला थोडंसं वीकनेस किंवा ब्लिडिंग होऊ शकते थोडीफार. बट 1-2 वीकमध्ये ते रिकव्हर होऊन जातं. मी ही जी गोष्ट फेस केली ना, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की दुसऱ्या कोणासोबत तसं व्हायला नको. एवढीच देवाकडे माझी प्रार्थना आहे. ज्याचं कोणाचं मिसकॅरेज होतं त्यांच्या मनात पहिला प्रश्न हाच असतो,
हे कशामुळे झालं किंवा माझ्यासोबत का झालं. तर मलाही तसेच काही प्रश्न पडले होते. सो मी ते डॉक्टरांना विचारलंही होतं, की हे असं कशामुळे झालं? मी काही चुकीचं केलं? काय रिझन आहे त्याच्यामागचं? तर तेव्हा डॉक्टरांनी मला सिंपल 4-5 रिझन्स सांगितले. ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सो फर्स्ट रिझन मला जे सांगितलं ते होतं क्रोमोझोमल इश्यूज. सगळ्यात कॉमन रिझन आहे हे. ज्यामध्ये बेबी प्रॉपरली डेव्हलप झालेला नसतो आणि आपली जी बॉडी असते ती नॅचरली ती प्रेग्नन्सी पुढे जाऊ देत नाही. सेकंड रिझन जे आहे ते हॉर्मोनल इम्बॅलन्स. काही वेळा बॉडीमध्ये हॉर्मोन्स प्रॉपर नसतात. जसं की प्रोजेस्टेरॉन कमी असणं, जे की प्रेग्नन्सी टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. थर्ड जे रिझन आहे ते आहे हेल्थ इश्यूज. आईला जर काही हेल्थ रिलेटेड इश्यूज असतील, जसं की डायबिटीज म्हणा किंवा थायरॉइड, तर त्याचाही इफेक्ट प्रेग्नन्सीवर होतो. फोर्थ रिझन जे मला सांगितलं होतं ते होतं लाईफस्टाईल फॅक्टर. काही केसेसमध्ये लाईफस्टाईल हे पण एक मोठं रिझन असू शकतं. जसं की स्ट्रेस, अनहेल्दी डाएट, स्मोकिंग, अल्कोहल. बट अगेन एव्हरी केस इज डिफरंट. पण ऑनेस्टली खूप वेळा एक्झॅक्ट रिझन आपल्याला कधीच कळत नाही. जर तुमच्यासोबत असं काही झालं असेल, तर प्लीज तुम्ही स्वतःला ब्लेम करू नका. तुम्ही काहीच चुकीचं केलेलं नाहीये. यू आर स्ट्रॉंग अँड यू आर स्टिल स्ट्रॉंग. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजसाठी एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर थँक यू सो मच. दिस इज रत्ना सायनिंग ऑफ. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.